बरोबर कंगना राणावत खासदार कंगना राणावत यांनी एक वाक्य वापरलं आणि त्या वाक्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील महिला काँग्रेस ह्या आक्रमक झाल्या आणि त्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करणार आहे। तुम्ही खासदार कंगना राणावत विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू केली। अगदी बरोबर। या देशातल्या 50% महिलांचा कंगना राणावत यांनी अपमान केलेला आहे। आज त्यांच्या ठिकाणी त्यांची स्वतःची जर मुलगी असती आणि तिच्याविषयी जरी असं कोणी बोललं असतं तर तिने खपून घेतलं असतं काय। उचलली जीभ लावली टाळायला ही तिची पूर्वीपासूनची पद्धत आहे। त्या बाईच्या विरुद्ध नुसतं कोर्टात न जाता माझं मत आहे की तिला या देशातल्या नागरिकांनी दिसल तिथं चोपून काढावं। या आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांनी अश्लील भाषेचा वापर केला, यावरून संस्कार दिसतात का सगळ्या विद्यार्थ्यांचे? संस्कार दिसतात, पण नक्कीच त्यांनी हे मुद्दामून केलेलं नाही आहे, त्यांना करण्यास भाग पाडलेलं आहे। त्यामुळे हे आपले संस्कार नाही आहेत, आम्ही त्यांना पाठीशी घालतोय असं पण नाही आहे। आणि काल कंगना राणावतनी जे वाक्य बोलले त्याचा पण आम्ही सर्वजण निषेध करतोय। ज्या आंदोलनामध्ये अश्लील भाषा वापरली, खासदारांनी अश्लील भाषा वापरली, तुमची काँग्रेस महिला म्हणून पुढची भूमिका काय असेल? अर्थातच आता भारतीताईंनी सांगितलं त्याप्रकारे आम्ही त्यांच्यावर गुन्हा नोंद करणारच आहोत। आणि मला वाटतं की कंगना राणावतनी जरा आत्मपरीक्षण करणं फार गरजेचं आहे, कारण जे काय भाषा त्यांनी बोललेली आहे ती मला म्हणायचं आहे की त्यांनी स्वतःचा बायोडेटा एका प्रकारे वाचून दाखवलेला आहे आणि आपल्या स्वतःच्या स्टेटसला लावलेला आहे। तर अशा या लोकशाही नाही तर हुकुमशाही पद्धतीच्या विधानाचा आम्ही सर्व महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने आम्ही सर्व महिला निषेध करत आहोत। नीटच्या आंदोलनामध्ये आंदोलन झालं, परंतु विद्यार्थ्यांच्यावर संस्कार झाले नाहीत असं वाटतंय का एक महिला म्हणून? नाही, त्यांचं आंदोलन हे शांततापूर्ण होतं। काही भाजपच्या लोकांनी मिक्स होऊन त्याला हिंसक वळण दिलेलं आहे आणि हे आंदोलन फक्त त्या विद्यार्थ्यांपुरतं मर्यादित नसून पूर्ण आपल्या देशातल्या जेनजींसाठी होतं। आणि काल कंगना राणावतनी जे वाक्य केले आहे ते अत्यंत चुकीचं आहे, त्याचा आम्ही निषेध करतो। कोल्हापूरातल्या ह्या काँग्रेस कमिटीच्या महिला होत्या, थोडक्या महिला होत्या, त्यांनी आता आंदोलन स्वीकारलं आणि त्याचबरोबर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची तयारीमध्ये आता या महिला आहेत। येत्या काही दिवसामध्ये त्या फौजदारी गुन्हा खासदार कंगना राणावत यांचे दाखल करतील अशाच अपेक्षा करूया। अमरसिंह पाटील, जय महाराष्ट्र, कोल्हापूर।